सर्वांना नमस्कार। आज आपण भारत टॅलेंट सर्च या परीक्षेला जर आपल्या विद्यार्थ्याला बसवायचे असेल तर आपल्या जवळचे सेंटर व आपल्या जवळचे समन्वयक कशा पद्धतीने शोधायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पाहणार आहोत। आपण सर्वप्रथम या ठिकाणी भारत टॅलेंट सर्च या वेबसाईटला या ठिकाणी सर्च करायचे आहे। मी या ठिकाणी भारत टॅलेंट सर्च ही गुगलवर वेबसाईट सर्च करत आहे। यामध्ये सर्वात वरच्या बाजूला भारत टॅलेंट सर्चची वेबसाईट आलेली आहे। मी या ठिकाणी या वेबसाईटला टच करणार आहे। हे एज्युमेट याची वेबसाईट आहे। या ठिकाणी BTS याचा शॉर्ट फॉर्म आहे। यामध्ये सर्वप्रथम आपणास या परीक्षेची या ठिकाणी माहिती दिसते। या ठिकाणी वरच्या बाजूला जे 3 टिंब आहेत त्या 3 टिंबांना टच करून आपण BTS एक्झाम याला टच करायचं आहे। जेव्हा आपण BTS एक्झाम याला टच करतो त्यावेळेस आपणासमोर एक स्क्रीन येते। या स्क्रीनच्या आपण सर्वात खालच्या बाजूला जर गेलो तर आपणास समोर या ठिकाणी हाऊ टू अप्लाय एक्झाम 2025 सर्च ॲडमिशन सेंटर हे आलेले आहे। त्याच्या खाली आपणास एक गोल आहे, त्यामध्ये आपण सर्च करायचं आहे। आपण याला ॲडमिशन सेंटर या लिंकला आपण टच केले असता आपणासमोर एक नवीन विंडो ओपन होते। या विंडोमध्ये आपण जर पाहिले तर सेंटर्स असे लिहिलेले आहे, म्हणजे यांचे सेंटर्स जिथे आहेत ते या ठिकाणी येणार आहे। सर्च ॲडमिशन अँड एक्झाम सेंटर्स या ठिकाणी जर आपण पाहिले तर समन्वयकांचे फोन नंबर त्याच पद्धतीने त्यांची नावेही येत आहे। या ठिकाणी मी सर्वप्रथम स्टेट निवडलेले आहे, त्यानंतर महाराष्ट्र निवडले, त्यानंतर डिस्ट्रिक्ट माझी डिस्ट्रिक्ट ही सातारा आहे म्हणून मी सातारा निवडले आणि सातारा निवडल्यानंतर या ठिकाणी आपणास जो तालुका आहे तोही या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी जेवढे तालुके आहेत ते तालुके या ठिकाणी आलेले आहेत। मी या ठिकाणी कराड हा तालुका निवडल्यानंतर या ठिकाणी महेश लोखंडे सर यांचा फोन नंबर व नावसुद्धा या ठिकाणी आलेले आहे। आपण यांना संपर्क करून आपण आपले ॲडमिशन करू शकता। त्याच पद्धतीने आणखीन एक अतिशय चांगली या ठिकाणी फॅसिलिटी दिलेली आहे, ते म्हणजे या परीक्षेचे सेंटर कोठे असणार आहे हेही आपण पाहू शकतो। या ठिकाणी आपण स्टेट निवडायचे आहे। या स्टेटमध्ये मी सर्वप्रथम महाराष्ट्र हे स्टेट निवडलेले आहे। त्यानंतर खालच्या बाजूला डिस्ट्रिक्ट आहे, याही ठिकाणी डिस्ट्रिक्ट ही मी साताराच निवडत आहे आणि त्यानंतर जो तालुका आहे तो तालुका मी या ठिकाणी कराड निवडत आहे। आणि यानंतर जेव्हा आपण पाहतो हा तालुका निवडल्यानंतर त्याच्या खाली लगेच सेंटर येते आणि कराड तालुक्यामध्ये पहा या ठिकाणी कोणते सेंटर आहे तर नगरपालिका शाळा नंबर 9 हे या परीक्षेचे सेंटर असणार आहे। अशा पद्धतीने या परीक्षेला जर आपल्यास विद्यार्थ्याला बसवायचे असेल तर तेथील समन्वयकांशी आपण संपर्क साधून आपले ॲडमिशन करू शकता। त्याच पद्धतीने सेंटर ही कुठे असणार आहे हे आपणास अगोदरच समजण्यास मदत होईल। ही या परीक्षेची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर याची लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आपण या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।